नमस्कार मंडळी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे अशोक खरात. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीभोवती आता कायद्यांचा फास आवळलेला जातोय. पण हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरतं मर्यादित नाही. यामागे काही मोठी राजकीय खेळी आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने आता या प्रकरणात एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. अंधारे म्हणतात, हे प्रकरण अत्यंत नाजूक आहे आणि मला काही गोष्टी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सांगायच्या आहेत. काय आहे हा नवा सस्पेन्स? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्व संबंधित पैलूची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारेंनी व्यक्त केलेले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हे प्रकरण केवळ महिला लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचे प्रकरण असल्याचा दावा समोर करण्यात आलेला आहे. या प्रकरणाला लॉजिकल एंड गाठायचा असेल तर सर्व संबंधित पैलूंची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केलेले आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. तर या प्रकरणात अद्याप अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी झालेली नाही. शिवनिका ट्रस्ट, काही ब्लॉगर तसेच नामकरण आवारे यांची चौकशी अद्याप बाकी असल्याचे सांगितलेले जात आहे. याशिवाय चाकणकर यांच्याबाबत चौकशी न झाल्याचा मुद्दा सुषमा अंधारेंनी उपस्थित केलेला आहे. या संदर्भात सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री यांची भेटीसाठी वेळ मागितलेली असून काही महत्त्वाची माहिती थेट त्यांच्यासमोर मांडण्याची गरज असल्याचे सांगितलेले जात आहे. काही संवेदनशील बाबी सार्वजनिकपणे मांडता येत नसल्याने हा विषय अत्यंत सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केलेले आहे. दरम्यान या प्रकरणात काही माजी व विद्यमान लोकप्रतिनिधींचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केलेली असून त्या अनुषंगाने चौकशी मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे. खरात यांच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी तसेच व्यंकटेश कंपनीतील व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात नाव येत असलेल्या अधिकारी भांडे यांचे निलंबन करावे अशी मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे. तसेच सृष्टी खरात यांच्याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे. एकूणच या प्रकरणाचा तपास व्यापक पातळीवर होऊन सर्व संबंधित बाबी समोर येण्याची अपेक्षा सुषमा अंधारेंनी व्यक्त केलेली जात आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. काल 1 एप्रिल नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेले होते. न्यायाधीश श्रीमती B.N. इचपुराणी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर केलं होतं. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. सध्या SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आलेली. अशोक खरात विरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक दंड आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चाललेली आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी SIT कडून करण्यात आलेली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचारांचा पहिला गुन्हा आधी 3 वेळा त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली होती. पण तुम्हाला काय वाटतं? सुषमा अंधारे यांच्याकडे खरोखरच काही खळबळजनक माहिती असेल का, की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विश्लेषणासाठी नमस्कार मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.